नमस्कार मित्रांनो, बस वाहक या पदासाठी 364 जागांसाठी बेस्ट मार्फत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 364 जागांसाठी बेस्ट वाहक या पदासाठी नवीन जाहिरात असणार आहे. त्यासाठी हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म देखील भरायचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे त्याची माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आजचा हा सुरू करूया. तर म्हणजे या ठिकाणी पाहू शकतात, बेस्ट उपक्रम यांच्या मार्फत जर बोलले तर बस वाहक ह्या पदासाठी सरळ सेवा रिक्त पदांची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यामध्ये जर बोलले तर बेस्ट उपक्रमांतर्गत बेस्ट वाहक पदासाठी अनुसूचित जाती जमाती विजा भटक्यासाठी भटक्यासाठी क विशेष मागासवर्ग म्हणजे ओबीसी EWS ECBC आणि ओपन आणि SBC या पदासाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. ह्यासाठी जर बोलले तर हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे. त्यामध्ये bestundertaking.com या वेबसाईटद्वारे तुम्हाला रिक्रुटमेंट टॅबमध्ये तुम्हाला याची लिंक मिळेल. तिथून या ठिकाणी तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म तुम्हाला 8/7/26 पासून ते 29/7/2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी एकूण बोलले तर 364 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. आता मित्रांनो, जे आरक्षण पदाची संख्या जर बोलली तर ह्यासाठी 364 जागा असणार आहेत. त्यासाठी शेड्यूल कास्ट SC साठी 34 आहेत, शेड्यूल ट्राईब 22 आहेत, विजा 6 आहेत, BZB 6, BZK 10, SBC साठी 5 आहेत, OBC साठी 67 आहेत, EWS साठी 36 आहेत आणि SCBC साठी 36 आणि ओपन साठी 142 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. ह्यासाठी मित्रांनो पात्रता बघितली तर मित्रांनो पात्रता आहेत. शैक्षणिक पात्रता बघितली तर तुम्ही पाहू शकता 10वी फक्त पास असणं आवश्यक राहणार आहेत. त्यामध्ये किमान सरासरी गुण 50% तुम्हाला लागणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला जर बघितलं तर मराठी विषयामध्ये सुद्धा तुम्हाला 50 गुण मिळवायचे आहेत. आणि त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण म्हणजे RTA मार्फत तुम्हाला जो बस वाहक परवाना बाशबिला असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर त्याचं नूतनीकरण सुद्धा तुम्हाला लागणार आहे. त्यासाठी वयोमर्यादा 29/7/2026 रोजी 18 ते 2.5 वर्षे ओपनसाठी असणार आहेत. आणि कास्ट असेल तर तुम्हाला 63 वर्षे प्रतिनिधीने अर्ज करायचे. त्यासाठी शैक्षणिक अर्हता जर बोलले तर शैक्षणिक अर्हता असणार आहेत. उंची असणार आहेत किमान 154 सेंटीमीटर आणि जास्तीत जास्त 178 सेंटीमीटर लागणार आहेत. त्याच्यापेक्षा जास्त नसावे. वजन बघितलं तर किमान 45 किलोग्राम तुम्हाला लागणार आहे. त्यासाठी वेतन जर बघितलं तर वेतन मूळ वेतन असणार आहे 22,600 प्लस महागाई भत्ता, घर भाडे, वैद्यकीय भत्ता, गणवेशक व इतर जे बघितलं तर तुम्हाला 36,000 तुम्हाला पे स्केल असणार आहे. त्यासाठी जर बघितलं तर प्रतिष्ठी यादीची मर्यादा जर बघितली 2 वर्षाची वेटिंग लिस्ट सुद्धा तुम्हाला लागणार आहे. आता ह्यासाठी मित्रांनो जी परीक्षा फी असणार आहेत म्हणजे परीक्षा असणार आहे त्यासाठी जर बघितलं तर CBT मार्फत तुम्हाला कॉम्प्युटर बेस एक्झाम असणार आहे. त्यामध्ये जर बघितलं तर अंकगणित आहे, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि भाषा ज्ञान मराठी आणि इंग्लिश ह्यासाठी असणार आहेत. ह्यासाठी प्रत्येक विषयासाठी बहुपर्यायी ही 10 गुणांची असणार आहेत. अशा गुणांची मित्र तुम्हाला जर बोलले तर 30 मार्काची एक्झाम होणार आहेत. प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला 3 मार्क म्हणजे या ठिकाणी जर बोलले तर तुम्हाला 12 मार्क मिळवणे अनिवार्य असणार आहे. त्यासाठी परीक्षा फी जर बोलली तर तुम्हाला परीक्षा फी असणार आहे 1,000 रुपये ओपनसाठी. कास्ट असेल तर तुम्हाला 900 रुपये फी असणार आहेत. ही फी नॉन रिफंडेबल तुम्हाला फी असणार आहे. यामध्ये जर बोलले तर निवड झालेल्या उमेदवारांनी बदली नियुक्त तत्वावर बदली वाहक म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. बदली कालावधीत समाप्तीनंतर समाधानकारक वर्तवणूक वगैरे असल्यास तुम्हाला कायम स्वरूपी जो हक्क आहे तो या ठिकाणी तुम्हाला घेतला. म्हणजे सुरुवातीला जर बघितलं तर तुम्हाला बदली स्वरूपात तुम्हाला ही जाहिरात आहे. त्यानंतर तुम्हाला परमनंट बेसिसवरती तुम्हाला काम करायचं आहे. यासाठी भरती प्रक्रिया जर बघितलं जे अधिकार वगैरे असतात यामध्ये सदर भरती प्रक्रिया काही कारणास्तव पूर्णतः रद्द करणे, औषध रद्द करणे किंवा बदल करणे हे सगळे अधिकार जर बघितले तर बेस्ट उपक्रम व निवड समितीकडे सुद्धा असणार आहे. आता यासाठी महत्त्वाची सूचना जर बोलली तर तुम्हाला या ठिकाणी सामान्यीकरण प्रक्रिया असणार आहे. त्यामध्ये CBT मार्फत एक्झाम असल्यामुळे मल्टिपल शिफ्टमध्ये तुमची एक्झाम असणार आहे. त्यामुळे जे सूत्र असतात म्हणजे नॉर्मलायझेशन सूत्र असतात त्यानुसार तुम्हाला नॉर्मलायझेशन प्रोसेस असणार आहेत. त्याचबरोबर कठोर दंडात्मक कारवाई सुद्धा असणार म्हणजे भरती प्रक्रियेदरम्यान खोटी माहिती वगैरे काय म्हणजे फ्रॉड वगैरे झालं तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येणार. त्याचबरोबर नावामध्ये बदल झाले असेल उमेदवारासाठी गॅझेटेटेड करावं लागणार आहेत. त्याचबरोबर ओळखपत्रासाठी बघितलं तर तुम्हाला परीक्षा केंद्रावरती आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स पैकी एक ओरिजिनल प्रूफ तुम्हाला द्यायचं आहे. त्याचबरोबर कागदपत्र विसंगती आढळल्यास तुम्हाला डिस्क्वालिफाईड सुद्धा केलं जाणार आहे. त्याचबरोबर परीक्षा केंद्राबाबत अंतिम अधिकार जर बोलले तर तुम्हाला केंद्र व्यवस्थापकांकडे राहणार आहे.
ओके, तर युती मित्र तुम्हाला बेस्ट मार्फत एक नवीन जाहिरात. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.